संयम ऑलिम्पियाडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या ऑलिम्पियाडमध्ये सहभाग घेतल्यानंतर शाळेमधून जे संयम मेंटॉर नेमून दिलेले आहेत ते इथे लॉग इन करू शकतात. आपल्या शाळेची नोंदणी आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नोंद प्लॅटफॉर्मवर करण्यासाठी हा संयम डिजिटल प्लॅटफॉर्म कसा वापरायचा ते आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मेंटॉरनी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं असेल. त्यानंतर त्यांना इथे साईड बारमध्ये लॉग इन नावाचा ऑप्शन दिसेल. या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने हे पेज तुम्हाला दिसेल. जर आपल्या शाळेची नोंदणीच झालेली नसेल तर नोंदणी या बटनावर क्लिक केलं की इथे नोंदणीचा फॉर्म ओपन होईल. जर आधीच नोंदणी केलेली असेल तर लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपण इथे आपला फोन नंबर किंवा युजर ID टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर इथे मी एक डेमो ID टाकतो. पासवर्ड टाकतो. या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता शाळेच्या मेंटॉरनी यशस्वी पद्धतीने संयम ऑलिम्पियाडच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये लॉग इन केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा डॅशबोर्ड किंवा पहिलं पेज दिसेल. शाळांनी केलेल्या ॲक्टिव्हिटीज, त्यांना किती क्रेडिट मिळालेले आहेत, अशा सगळ्या गोष्टी इथे दिसायला लागतील. आता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची यादी कशी अपलोड करायची ते आपण बघूया. खाली उजव्या कोपऱ्यामध्ये माझी शाळा नावाचं एक बटन आहे, त्यावरती क्लिक करूया. इथे तुम्हाला आपल्या शाळेची माहिती दिसेल की आपल्या शाळेचं नाव काय आहे, एकूण आत्तापर्यंत क्रेडिट किती मिळालेले आहेत, किती उपक्रम आपण पोस्ट केलेले आहेत वगैरे वगैरे. इथेच सगळ्यात वरती माझे विद्यार्थी नावाचं एक बटन आहे. या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला लगेच ॲड स्टुडंट असा पर्याय उपलब्ध झालेला दिसेल. या ॲड स्टुडंट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याचा फोन नंबर, क्लास ही माहिती विचारण्यात येईल. ही माहिती भरून ॲड स्टुडंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे एक विद्यार्थी याच्यामध्ये ॲड झाला असं त्याच्यातून गृहीत धरण्यात येईल. तुम्ही बघू शकता आधी ॲड केलेले विद्यार्थी इथे दिसत आहेत. त्यांना तुम्ही एडिट देखील करू शकता, नवीन विद्यार्थी ॲड करू शकता. सो अतिशय सोप्या पद्धतीने एक विद्यार्थी आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि तुम्हाला अगदीच अडचण आली, तुम्ही कागदावर देखील विद्यार्थ्याचं नाव, फोन नंबर, इयत्ता, लिंग इत्यादी गोष्टी भरून आपल्या टीमला जर पाठवल्या तर आपली टीम देखील तुम्हाला हे विद्यार्थी अपलोड करण्यासाठी हेल्प करेल. आपली नोंदणी पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.